जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य दाते वशिष्ठापने ज्ञान योगेश्वराचे हवे वाल्मिका सारिका मान्य है सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम श्रीराम श्रीराम। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 19 एप्रिल। मित्रांनो, काळ किती बदलला आहे पहा। 4 ओळी सांगतो तुम्हाला। 15 पैशाचं पोस्टकार्ड खुशाली कळवत असे। 15 पैशाचं पोस्टकार्ड खुशाली कळवत असे। अर्ध लिहिलेलं कार्ड रडायला लावत असे। 1 रुपया घेऊन एस टी डीच्या लाईनमध्ये उभा राहत होतो। 1 रुपया घेऊन एस टी डीच्या लाईनमध्ये उभा राहत होतो। फोन लागला की मन भरून येत होतं। व्हॉट्सॲपवर आता 24 तास संपर्कात राहतो। ना ती ओढ आहे ना ती हुरहुर आहे। काळ बदलला, बदलली साधने। मी अजूनही जिव्हाळा शोधतो आहे। 25,000च्या मोबाईलला 15 पैशाची सर नाही। अजून काय बदलेल? पण ते दिवस, ती माया, ती आपुलकी पुन्हा कधी मिळणार नाही। असो, कालाय तस्मै नमः। काय म्हणायचं मित्रांनो? येत्या 22 एप्रिलला म्हणजे 3 दिवसांनी माझे आदरणीय मार्गदर्शक कैलासवासी सुनीलजी चिंचोळकर यांची 7वी पुण्यतिथी आहे। त्यांचा माझा खूप 30 वर्षाचा संबंध आहे आणि ते माझे मार्गदर्शक आहे। मला त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी त्यांचे पुस्तक चिंता करतो विश्वाची याचा हिंदी अनुवाद केला होता त्यांच्या प्रोत्साहनामुळे। आणि त्यांच्यामुळेच त्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा जबलपुरात मोठ्या थाटात झाला होता। एक गंमत म्हणून सांगतो जुनी। मी एकदा फोन लावला। माझा ऑटो ड्रायव्हर, त्याचं नाव सुनील आहे। मला त्याला फोन करायचा होता। हे पण चुकीने काय झालं, सुनील चिंचोळकरांचा नंबर लागला आणि जसा फोन लागला तसं मी म्हटलं, अरे सुनील। तर ते हसू लागले आणि त्यांचं हसण्याचा आवाज जेव्हा मी ऐकला, मी थक्क झालो। मला खूप संकोचल्यासारखं झालं। पण ते म्हणाले, आज मला खूप आनंद झाला की मला कोणी एकेरी नावाने हाका मारणारं कोणी आहे, असं ते मला म्हणाले होते गंमत म्हणून। पण मला खूप संकोचल्यासारखं झालं। त्यांचा खूप चांगला माझा संबंध होता। असो, आजचे माझे चिंतन त्यांना आदरांजली म्हणून मी समर्पित करतो आहे। मित्रांनो, शिष्य होणे आणि सद्गुरू प्राप्त होणे हे फार भाग्याचं आहे। फार कमी लोकांना किंवा क्वचित लोकांना सद्गुरू लाभतात वेळेवर आणि आपल्याला शिष्यत्व मिळतं। भक्तीमध्ये आणि अध्यात्मामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत। त्या भक्तीच्या टप्प्यावर किंवा अध्यात्माच्या टप्प्यावर जर पोचायचं असेल तर 4 प्रमुख टप्पे आहेत आणि ते टप्पे जे आहेत प्रमुख, ते आपण पार केले पाहिजे। पहिला टप्पा आहे सद्गुरू प्रेम। आपलं सद्गुरू प्रेम निस्वार्थपणे असलं पाहिजे, निष्ठा असली पाहिजे। आणि त्या प्रेमामुळे काय होईल की आपण आपल्यावर सुद्धा प्रेम करू शकू, स्वतःवर श्रद्धा होईल। आणि दुसरा टप्पा आहे हाच टप्पा की स्वतःविषयी प्रेम। आपल्याला स्वतःविषयी प्रेम असलं पाहिजे। म्हणजे जेव्हा गुरुवर प्रेम होईल आणि गुरुवर प्रेम झाल्यावर आपल्यातला चिन्मय आत्म्याचे आपल्याला ज्ञान होईल, ती आनंदाची अनुभूती होईल, तेव्हाच आपण आपल्यावर प्रेम करू शकू।
तिसरा टप्पा आहे गोविंदावर भगवंतावर प्रेम, म्हणजे भगवंताचं अस्तित्व आहे हे जाणून घेतलं पाहिजे प्रेमाने. आणि इतकं जेव्हा प्रेम आपलं वाढेल, भगवंताशी श्रद्धा वाढेल आणि ते भगवंताची अस्तित्व आपल्याला अनुभूती होईल, तेव्हा तो आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त होईल. म्हणून भगवंतावर प्रेम असावे. आणि चौथा टप्पा जो आहे तो सर्वांवर प्रेम असावा. जो आपला आत्मा आहे, जेव्हा आपण जाणतो की जो आपला आत्मा आहे तो सर्वत्र सर्व जीवांमध्ये आहे, सर्व जीव मात्रामध्ये तोच आत्मा आहे, तेव्हाच सर्वांवर प्रेमाची अनुभूती होते. असो, एक कथा सांगतो आपल्याला. 4 बायका विहिरीवर पाणी भरत होत्या. पाणी भरता भरता त्या आपसात चर्चा करतात, गप्पा मारतात. आणि त्यांचा गप्पांचा विषय त्या दिवशी काय होता, ते आपल्या मुलांविषयी सांगत होते. प्रत्येकजण आपल्या मुलाच्या विषयी काही ना काही सांगत होते. एक बाई म्हणाली, अहो माझा मुलगा की नाही खूप चांगला गातो, त्याचा आवाज खूप सुंदर आहे, आवाज खूप छान आहे, गोड आवाज आहे. आणि त्याचं गाणं इतकं छान असतं की लोक गाणं ऐकून मुग्ध होतात. मला तर असं वाटतं की त्याला राजदरबारामध्ये गायकाची नोकरी मिळेल, असं ती म्हणते. दुसरी म्हणते, हो माझा मुलगा तर अभ्यासात इतका तेज आहे, तो पहिला क्रमांक येतो नेहमी, त्याचा पहिला क्रमांक सुटतच नाही, सतत अभ्यास वाचतच असतो, त्याला अभ्यासाची फार गोडी आहे. तिसरी म्हणते, अहो माझा मुलगा की नाही तो सतत आपला आखाड्यामध्ये व्यायाम करत असतो आणि व्यायाम इतका करतो, त्याचं शरीर जे आहे शक्तिशाली झालं आहे, बलवान झाला आहे, त्याला कुस्ती खेळायची आवड आहे, मोठ्या मोठ्या पहलवान लोकांना तो कुस्तीमध्ये जिंकतो, अशी त्याची आवड आहे. आणि चौथी बाई जी होती ती बिचारी चुपचाप राहिली. ती म्हणाली, अहो माझा मुलगा सर्वसाधारण आहे, त्याच्यामध्ये काही विशेष गुण नाही. असा त्यांच्या लोकांची चर्चा चालली होती. आणि तेवढ्यामध्ये ते 4ही मुलं शाळा सुटली म्हणून येत होते. आता जो एक मुलगा पाहिला तो आपल्या गाण्याच्या धुंदीमध्ये गाणं गात गात येत होता. दुसरा आला, तो त्याच्या हातात पुस्तक, तो येता येता पुस्तकात वाचत येत होता. नाही त्याची आई जी म्हणाली होती याला पुस्तकाचा वेळ आहे, तो आपला अभ्यासात करत होता, रस्त्यावर येता येता पुस्तक वाचत होता. आणि एक तिसरा जो मुलगा होता तो उड्या मारत येत होता, सतत जसं काही काय बापरे काय जिंकून आला असं सतत उड्या मारत येत होता रस्त्यावरनं. चौथा मुलगा साधा होता. ते सगळे 3 मुलं जे होते ते आले आणि तिथून चालले पुढे आपल्या घराकडे निघाले. पण हा चौथा जो मुलगा होता, सर्वसाधारण जो मुलगा होता, तो विहिरीपाशी थांबला. 4ही बायकांना त्याने नमस्कार केला आणि आईच्या हातची पाण्याची भरलेली घागर त्याने स्वतः घेतली आणि घागर डोक्यावर ठेवून तो आपल्या घराकडे गेला. तिथे एक वृद्ध सज्जन बसला होता. तो सज्जन आला, त्या बायकांना म्हणाला, मला तर असं वाटतं की हा जो चौथा मुलगा आहे, सज्जन ज्याला म्हटलेला आहे, त्याला काही येत नाही, तो अगदी साधारण आहे, तो मुलगा आपलं नाव खूप कमवेल आहे. कारण की तो जीवनात पुढे जाईल, तो सर्वांना मदत करणारा राहील. हा सर्वसाधारण माणूस आहे, सर्वसाधारण मुलगा जो आहे तो फार मोठा बनेल, कारण त्याच्यामध्ये सद्गुण खूप आहेत. अशा प्रकारे त्याने ती भविष्यवाणी केली. म्हणून म्हणतात ना की कर्म से पहचान होती है इंसानों की, कर्म से पहचान होती है इंसानों की, वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में. बरोबर आहे. एक बसमध्ये प्रवासी चालले होते. तो रोजची घटना होती. ती बस रोज सकाळी निघायची आणि जे कामावर जाणारे लोक आहेत ते त्याच्यामध्ये बसायचे, नित्य रोजचे लोक त्यामध्ये असायचे. तर त्याने एका माणसाने काय पाहिलं की एक प्रवासी जो होता सुरुवातीपासून आला आणि तो बसला, पण कोणी प्रवासी आला त्याला जागा नसेल तर तो आपली जागा त्या नवीन प्रवासाला द्यायचा. असं करत करत तो देत होता. आणि एका माणसाने पाहिलं की हा माणूस जो आहे की त्या स्वतः बसत नाही
आणि आपल्या जागेवर जो दुसरा येतो त्याला जागा देतो बसायला. आणि पूर्ण प्रवास जो 1-1.5 तासाचा जो होता तो माणूस उभ्या करतो. शेवटपर्यंत तो दुसऱ्याला सीट देत असतो की तुम्ही बसा आणि आपण उभ्या जातो. तर एक माणूस त्याच्या या व्यवहाराकडे पाहत होता आश्चर्याने की हा असा का करतोय, स्वतः बसत नाही आणि प्रत्येक वेळेस कोणी दुसरा प्रवासी आला त्याला आपली सीट देऊन देतो. तर त्याला राहवलं नाही गेलं, म्हणून त्याने त्या प्रवासाला विचारलं, का हो, मी पाहून राहिलो आहे की तुम्ही उभ्या प्रवास करता, तुम्ही आपली सीट दुसऱ्याला देऊन देता आणि स्वतः तुम्ही उभे राहता. पूर्ण 1-1.5 तास तुम्ही उभ्या प्रवास केला. तर तो माणूस उत्तर देतो, तर म्हणता, हो, मी अशिक्षित आहे, मी काही शिकलेलं नाही, मला काही चांगली नोकरी नाही, चांगला पगार नाही, मी एक मजूर माणूस आहे, मला थोडासा पगार मिळतो, थोडेसे पैसे आहेत माझ्याजवळ, जास्त नाही आहे, आणि मी कोणाला काही देऊ शकत नाही कारण माझं ज्ञान नाही आहे, काय देणार मी, पैसा नाही आहे, काय देणार. म्हणून मी हा विचार केला की काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून मी हे नेम केलेलं आहे की आपली जागा दुसऱ्याला द्यायची, आपण बसायचं नाही. जर सीट रिकामी असेल तर बसायचं, पण कोणी उभा असेल तर त्याला आपली सीट देऊन द्यायची, असा त्याने नेम केला होता. म्हणजे त्याचं तो म्हणणं होतं की मला यात आनंद वाटतो, समाधान वाटतं की मी कोणाच्या तरी कामात येतो आहे. खरंच आहे. दुसरा माणूस आश्चर्यचकित झाला की हे ऐकून की या माणसाला शिक्षित म्हणावं की अशिक्षित म्हणावं. गरीब परिस्थितीतसुद्धा कोणासाठी काही करायची इच्छा असणं फार मोठी गोष्ट आहे आणि खरं मग धन्य आहे. आणि हीच माणुसकी आहे आणि या माणुसकीची आज खरी गरज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किती आनंद आणि समाधान होता की मी दुसऱ्याच्या कामात येऊन राहिलो. गरीब आहे, अगदी काही करू शकत नाही, तर एवढं तर करू शकतो की दुसऱ्याला त्यांनी जागा दिली आणि स्वतः उभा. तो म्हणतो मी मजूर माणूस आहे, मला उभ्या काही त्रास नाही आहे, मी आनंदात जातो आणि मला समाधान मिळतं, शांती मिळते की मी लोकांच्या कामात येतो आहे. अशा प्रकारे हे माणुसकी आहे. आणि खरं म्हणजे खूप चांगले कपडे घातले, महागडे कपडे घातले, 4 शब्द अंग्रेजीचे बोलले, गॉगल लावला, आणि म्हणून माणूस खूप सुशिक्षित होत नाही काही. म्हणून म्हटलेलं आहे वरती, कर्म से पहचान होती है इंसानों के, वरना महंगे कपडे तो पुतले भी पहनते हैं दुकानों में. म्हणजे सुशिक्षित होणे म्हणजे काय, हीच ओळख आहे का? चांगले कपडे घाला, घर मोठे बांधा, मोठी कार घ्या, ही माणसाची ओळख आहे का? नाही. लोकांना मदत करणे, तुम्ही कोणत्याही कशाही परिस्थितीत असा, मी लोकांच्या कामात येतो आहे की नाही, ही माणुसकी आहे, ही पाहायला पाहिजे. एक गुरुकुल होतं, त्या गुरुकुलामध्ये काही मुलं अभ्यास करत होते, शिकायला येत होते, आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी होते त्या एका विद्यार्थीचं नाव होतं दगडू. तो दगडू नाव होता. त्याचे मित्र जे होते गुरुकुलातले त्याला चिडवायचे दगडू नाव म्हणून, कधी त्याला दगड्या म्हणायचे, कधी दगडोबा म्हणायचे. तर त्याला वाईट वाटायचं की काय माझं नाव असं दगडू ठेवलेलं आहे, मला लोक चिडवतात. तो एक दिवस आपल्या गुरूंजवळ आला, म्हणा गुरुजी, मला माझे मित्र वगैरे सगळे चिडवतात, माझं नाव दगडू आहे, तो दगडोबा म्हणतात, दगड्या म्हणतात, काय म्हणतात, मला माझं नाव बदलायचं आहे, तुम्ही माझं नाव बदला. तर गुरुजी म्हणतात ठीक आहे, तू एक काम कर, तू या गावात जा आणि तिथे पहा, शोध, विचारपूस कर, तुला कोणतं नाव आवडतं, जे तुला नाव आवडेल ते आपण नाव ठेवू. तर त्या मुलाला हे पटलं, म्हणे ठीक आहे मी जातो म्हणे. आणि तो निघाला गावामध्ये निघाला शोध घेण्यासाठी नावं. तर लागले त्याला एका घरासमोर एक प्रेत दिसलं आणि त्या यात्रेची तयारी सुरू होती. तो तिथे थांबला आणि विचारलं काय झालं, कोण गेला. ते काय सांगितलं, या शेजारचा माणूस गेला. काय नाव त्याचं? तर त्या माणसाचं नाव अमर.
त्यामुळे अमर आहे आणखी मृत्यू हे कसं काय? तर तो माणूस म्हणाला, अहो मृत्यू तर सगळ्यात येणार आहे, नावाशी काय मतलब आहे? जो जीव जन्माला आहे त्याला मृत्यू येणारच, असं का? मग तो अजून पुढे गेला तर त्याला एका रस्त्यावर झाडाखाली बाई रडत रडत बसली होती. तिची हालत खूप खराब होती. तिची साडी फाटलेली होती, कपडे चांगले नव्हते आणि असे केस विस्कटलेले होते, रडत होती. हा तिथे थांबला. तर म्हणा, ताई काय झालं तुम्हाला, कशाला रडता? तर म्हणे, माझ्याजवळ काही नाही आहे, पैसे नाही आहे, काही नाही आहे, घरामध्ये काही खायला नाही आहे माझ्याजवळ, पोट कसं भरणार मी, माझ्याजवळ पैसे नाही असं. तर त्यांनी सहज विचारलं, तुमचं नाव काय? तर ती बाई म्हणते, माझं नाव धनलक्ष्मी. ह्याला वाटलं बाईचं नाव धनलक्ष्मी आणि ही निर्धन आहे, हिच्याजवळ धनच नाही आहे, हिच्याजवळ लक्ष्मीच नाही आहे, काय नाव आहे? तो पुढे गेला तर एक मंदिर दिसलं त्याला. त्या मंदिराच्या पायरीवर एक भिकारी बसला होता, तो भीक मागत होता. हा त्या भिकारीजवळ गेला. म्हणे, तुम्ही भीक मागता इथे रोज? हो म्हणे. काय करणार? तुमचं नाव काय? तर म्हणाला, माझं नाव भगवान. अरे बापरे, भगवान भीक मागतो? त्याला आश्चर्य वाटलं, नाव भगवान आणि भीक मागतोय, हे त्याला खूप वाटलं काय आहे. पुढे गेला तर एक माणूस अगदी म्हणजे शोकाने पीडित होता. त्याला पाहिलं नाही की हा माणूस एवढा दुःखी का दिसतोय, काय झालं याला? तर तो म्हणतो की भूकंप आला होता, त्या भूकंपामध्ये माझं घर सगळं चाललं गेलं, माझं घर नष्ट झालं, माझे नातलग जे होते, भाऊ बहीण आई वडील सगळे गेले, आता मी काय करू? म्हणून तो शोक करून राहिला होता. म्हणतो, तुमचं नाव काय? तर म्हणे, अशोक. नाव अशोक आणि शोक करतोय. हे सगळं त्यांनी पाहिलं आणि मग तो गुरुकुलात परत आला. गुरु त्याला विचारतात, काय शोधलं का नाव, कोणतं नाव आवडलं मला? तो म्हणतो, गुरुजी नावात काही नाही आहे, कारण मी पाहिलं नाव अमर आहे पण तो मृत्युमुखी गेला, नाव धनलक्ष्मी आहे पण तिच्याजवळ धनच नाही आहे, नाव भगवान आहे पण तो बेकारी भीक मागतोय, एकाचं नाव अशोक आहे पण तो शोकाने तृप्त आहे. काय नावात काही नाही आहे, मी दगडूच ठीक आहे, मला दगड म्हटलं तरी चालेल, काही म्हटलं तरी चालेल, मी माझ्या नावाने नावाने नाही तर कर्तृत्वाने मोठा होईल. गुरुजी फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, मी मोठा होईल माझ्या कर्तृत्वाने, नावात काही नाही आहे असं तो म्हणाला, फक्त तुमचा आशीर्वाद हवा. अशा प्रकारे आजचे हे चिंतन मी आपल्यासमोर समर्पित केलं आहे. कैलासवासी सुनीलजी चिंचोळकरांच्या पुण्यतिथीनिमित्त हे थोडंसं चिंतन आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपल्यास आवडल्यास कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.